मी मुख्यमंत्री होणार एवढा आत्मविश्वास कसा, हा प्रश्न पडला असेल, अनेकांना पडला असेल। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल परमार साहेबांनी मला महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं। तेव्हापासून मी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठाम असं निश्चय केला आहे। आता हा फक्त अभ्यासांती आलेला मुद्दा आहे, सोशल इंजिनिअरिंगच्या अभ्यासांती आलेला मुद्दा आहे। कारण महाराष्ट्र देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांचा मी अभ्यास केला, त्याच्यातून योग्य ते घेतलं आणि त्यांच्या क्वालिटीचा सन्मान ठेवला आणि त्यांच्यातून पाहिजे ते घेतलं। त्यानंतर जो महाराष्ट्र देश स्वतंत्र झाला त्याच्यातून ज्या लोकांनी इंग्रज सत्ता पाहिली होती त्यांचा पण मी एक आढावा घेतला। कारण म्हातारे माणसं त्यावेळेचे म्हणायचे की आत्ताच्या पेक्षा इंग्रज सरकार चांगलं होतं, कारण त्यावेळेची कायदा आणि सुव्यवस्था अशी होती की काठीला सोनं बांधून जरी ह्या गावचे त्या गावाला गेलं तरी कोणत्याही प्रकारची चोरी होत नव्हती। आता त्यांचा जो विषय आहे तो पुढे आला, भारत स्वतंत्र झाला, भारताचे सरकार स्थापन झालं आणि मग जर ती स्तुती करत होते तर आता त्यापेक्षाही चांगली सुरक्षा व्हायला पाहिजे होती। परंतु या 70 वर्षाच्या काळामध्ये जी सुधारणा व्हायला पाहिजे, कायदा सुव्यवस्थेची जी घडी बसायला पाहिजे होती ती त्यापेक्षा इंग्रजापेक्षाही बेटर होणं गरजेचं होतं। ती झाली नाही कारण त्यावेळेचे जे सैनिक होते त्यांचं कन्व्हर्शन इंटू इंडियन आर्मी मध्ये झालं। भारताची वायू सेना त्यावेळेला रॉयल एअरफोर्स होतं, त्याचं कन्व्हर्शन इंटू इंडियन एअरफोर्स मध्ये झालं आणि ती प्रवृत्ती, शिस्त आणि तो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तळमळ त्या सैनिकामध्ये आहे। आता या सैनिकांच्या प्रवृत्तीचा आणि सज्जनतेचा, धैर्याचा आणि त्यांचा डिवोशन टुवर्ड्स द कंट्री, हे जो देशभक्त चांगली क्वालिटी आहे त्याचा राजकारणामध्ये समावेश झाला नाही। ती एक दुर्भाग्याची गोष्ट आहे। कारण नेताजी सुभाषचंद्र बोसने आझाद हिंद सेना स्थापन केली होती, त्यामध्ये बरेच भारतीय सैनिक जे की POW प्रिझनर ऑफ वॉर जपानने कॅप्चर केले होते इंग्रजाचे सैनिक म्हणून, परंतु नेताजी सुभाषचंद्र बोसच्या विनंतीला मान देऊन जपानने त्यांना भारतात पाठवलं आणि त्यांना रिएम्प्लॉय केलं आझाद हिंद सेनेमध्ये। आणि त्याप्रमाणे आजची सेना आहे, आजचं एअरफोर्स आहे आणि त्यांचा दखल राजकारणात घेतली गेली नाही, म्हणून परमार साहेबांनी हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे। आणि या राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहे। प्रत्येक नागरिक या राजकीय गुंडगिरींना कंटाळला आहे आणि राजकारणामधला असलेली घाण दूर करण्यासाठी सैनिक समाज पार्टीला महाराष्ट्रातील 13 करोड जनता पाठिंबा देणार आहे। मी स्वतःला मुख्यमंत्री फक्त माझ्या प्रतिभेने, माझ्या टॅलेंटने, माझ्या एअरफोर्सच्या नोकरीमुळे म्हणत नसून मला महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपैकी सज्जन जनतेचा, 11 कोटी जनतेचा पाठिंबा आहे। त्याचं शुभसंकेत असं आहे की मी जेव्हा अहमदनगरमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी मला शुभ आकडा असं मतदान झालं, 1104 मतदान झालं। याचा शुभ संकेत असा आहे की महाराष्ट्रातील 11 कोटी जनता
सैनिक समाज पार्टीच्या पाठीमागे आहे. म्हणून मी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून घोषित केला आहे, जेणेकरून माझ्या दाव्यामुळे माझ्याप्रमाणे विचारधारा असणारे महाराष्ट्रातील समाजसेवक प्रवृत्तीचे आणखीन आमचे तुकाराम डपळ असतील, ईश्वर मोरे असतील, कर्नल पाटील असतील, जयश्रीताई पाटील असतील, सुरेश शिंदे असतील, सावंत साहेब आणि पटनाव जेवढे असतील ते सर्व आपापल्या प्रतिभेप्रमाणे आपल्या आपल्या पदाचे दावेदार आहेत. अशी संख्या आमची 288 झालेली आहे. 288 स्वतःला स्वयं घोषित आमदार डिक्लेअर झाले आहेत. म्हणून मी त्या अभिमानाने स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे आमची संघटनेच्या प्रचाराला वेग आला आहे, विचारधारेला वेग आला आहे, आयडिओलॉजीला वेग आला आहे. आणि मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये या सैनिक समाज पार्टीच्या प्रतिभावान उमेदवारांप्रमाणे आताच्या राजकारणात लोक असतील. फार कमी नव्हेच असेल, महायुती असेल, महाआघाडी असेल, जर त्यांच्यामध्ये असे आमच्या विचारधारेचे सज्जन नागरिक फसले असतील तर ते सुद्धा सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहे. कारण सैनिक समाज पार्टी ही अशी विचारधारा आहे की ती या देशातलं सरकार बदलू इच्छित नव्हे तर राम समाजाचं सरकार आणू इच्छित आहे. महाराष्ट्रामध्ये त्याची गुड स्टार्ट झालेला आहे, अच्छी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेकांच्या प्रतिक्रिया येतात, कारण 288 उमेदवार हे ऑलरेडी तयार झाले आहेत आणि त्यांना निवडून देण्यासाठी महाराष्ट्रातील 11 कोटी मतदार रेडी झालेला आहे. म्हणून आम्ही स्वतःहून डिक्लेअर केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार येणारच आहे. आणि तो आम समाजातील नागरिक, आम समाजातील मतदार त्यांना निवडून देणार आहे. त्यामुळे सर्व 11 कोटी मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.